नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. परंतु या कर्जमाफी बद्दल त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत आणि या अटींमुळे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आता एक संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि तो नेमका संभ्रम काय आहे आणि फडणवीस साहेबांनी नेमक्या घातलेल्या अटी काय आहेत, त्यानंतर कुठले शेतकरी या योजनेमध्ये पात्र असणार आहेत आणि कुठले शेतकरी या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बांधवांनो. चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा शेतकरी बांधवांनो, नुकताच अर्थसंकल्प जो जाहीर झाला आहे, या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता नुकतंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची घोषणा ही केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे माफ करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, मात्र या कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी नेमके कोण असणार याबाबत निर्माण झालेला संभ्रम स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दूर केला. तसेच विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर देत त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र समितीची स्थापना ही केलेली आहे. बांधवांनो, तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी आणि त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम निर्माण झालेला तो दूर करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आता एक समिती स्थापन केलेली आहे. त्यानंतर बघा, दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी स्थगित होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. बांधवांनो, बघा, तुमचं जर 30 सप्टेंबर रोजीपर्यंत थकीत कर्ज हे 2 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुमचं पूर्णपणे कर्ज हे माफ होणार आहे. म्हणजे 2 लाख रुपयांच्या आतमध्ये जर तुमचं कर्ज असेल तर हे पूर्ण कर्ज तुमचं माफ होणार आहे. बांधवांनो, त्यानंतर बघा, शेतकरी आपल्या कर्जांचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नियमित कर्ज काढून कर्जफेड करत आहेत, अशा कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान हे आता मिळणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर कर्ज म्हणजे त्यांचं प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान हे त्यांना मिळणार आहे. बांधवांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांच्या आतमध्ये कर्ज आहे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज आहे त्यांचं पूर्णपणे कर्ज हे माफ होणार आहे. बांधवांनो, आणि त्यानंतर जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आता सरकार देणार आहे. म्हणजेच जे शेतकरी कर्ज फेड करत नाहीत अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. म्हणजे ज्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज आहे त्यांचं, आणि त्यानंतर जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात अशा शेतकरी बांधवांचं 50,000 रुपये त्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे सरकार आता देणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बांधवांनो, पुढे बघा, कोणत्याही बँकेचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार. म्हणजे तुमचं कुठल्या पण बँकेचं कर्ज असो, तुमचं एसबीआयचं असो, तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं असो किंवा इतर कुठल्याही बँकेचं तुमचं पीक कर्ज जर असेल तुमचं बांधवांनो, तर हे पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत हे सरकार आता माफ करणार आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत स्पष्ट करताना काही अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगितले. काही जण राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज माफ होणार नाही, तर काही जण जिल्हा किंवा सहकारी संस्थांच्या कर्जाबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. कोणी म्हणतंय राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा बँक किंवा अमुक एका सोसायटीची कर्जमाफी होणार नाही. म्हणजे शेतकरी बांधवांमध्येच आपल्यामध्येच संभ्रम निर्माण शेतकरी करत आहेत की कोणी शेतकरी म्हणतात की जे जिल्हा बँकेचं कर्ज आता माफ होणार नाही किंवा नॅशनलाइज बँकेचं माफ होणार नाही, फक्त जिल्हा बँकेचं माफ होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या कुठल्या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, ज्या कुठल्या बँकेमधून तुम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे, फक्त पीक कर्ज म्हणतोय मी, बाकी तुमचं पर्सनल लोन, गोल्ड लोन ह्याव त्याव हे माफ होत नसतं मित्रांनो. फक्त तुमचं पीक कर्ज हेच माफ होणार आहे. तुम्ही कुठल्या पण बँकेचं घेतलेलं असू द्यात, 2 लाख रुपयांपर्यंत तुमचं कर्ज असेल तर ते कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे. आणि तुम्ही जर नियमित कर्जफेड, पीक कर्जाची नियमित कर्जफेड जर करत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. बांधवांनो, त्यानंतर बघा, पण आम्ही 2 लाखांपर्यंत कोणतीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेतून घेतलेलं पीक कर्ज माफ करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं आहे. बघा बांधवांनो,
मुख्यमंत्री जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे, त्यांच्यासोबत संवाद करताना जे सांगितलं आहे त्यामध्ये तुम्ही ज्या पात्र बँक आहेत, ज्या बँका तुम्हाला कर्ज हे देऊ शकतात, पीक कर्ज ज्या बँका तुम्हाला देतात, अशा सर्व बँका, तुमची नॅशनलाइज बँक असो, तुमची ग्रामीण बँक असो किंवा तुमची जिल्हा बँक असो, सहकारी बँक असो, या सर्व बँका ज्या बँकांनी तुम्हाला कर्ज दिलेलं आहे त्या सर्व बँकांना तुमचं कर्ज हे आता माफ करावंच लागणार आहे बांधवांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्या बँका तुमचं कर्ज हे माफ करणारच आहेत. म्हणजे 2 लाखापर्यंत जर तुमचं कर्ज असेल तर तुमचं कर्ज हे माफ होणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्जफेड केलेली आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे सरकार देणार आहे बांधवांनो. पुढे बघा, कर्जमाफीचा फायदा बँकांना नाही तर थेट शेतकऱ्यांना. कर्जमाफीचा फायदा बँकांना नव्हे तर थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी योजना तयार केली जात आहे. आम्ही यापूर्वीच सांगितलं की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत बांधवांनो. या अगोदर पण फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 30 जून पर्यंत, 30 जूनच्या पूर्वीच आपण कर्जमाफी ही शेतकऱ्यांची करणार आहोत. म्हणजेच आता आपल्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे की 30 जूनच्या अगोदर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज हे माफ होणार आहे. त्यानंतर पुढे बघा, अर्थसंकल्पात ती आले असल्यामुळे पुढील कारवाई सुरू होईल. कमिटी यावर काम करत आहे. कमिटी बाकी सगळ्या गोष्टी सांगेल. जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल. बघा, फडणवीस साहेब काय म्हणालेत की जुन्या ज्या कर्जमाफ्या झालेल्या आहेत, 2019 ची कर्जमाफी असो किंवा त्या अगोदरच्या कर्जमाफ्या असो, त्या कर्जमाफ्यांपेक्षा ही कर्जमाफी ही चांगली कर्जमाफी असणार आहे बांधवांनो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो की कोणते शेतकरी पात्र. बघा, 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी, केवळ पीक कर्ज थकबाकी असलेले शेतकरीच या योजनेसाठी पात्र असतील. म्हणजे तुमचं पीक कर्ज जर थकबाकी असेल तरच शेतकरी हे पीक कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर बघा, शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जमाफीसाठी ग्राह्य धरले जाईल. बघा, 30 सप्टेंबर 2025 म्हणजे आता गेल्या वर्षीची 30 सप्टेंबर 2025 ही तारीख आहे. यापर्यंतचं जे थकीत असलेलं कर्ज आहे तेच कर्जमाफीसाठी आता ग्राह्य धरलं जाणार आहे. नियमित कर्जफेड जे करत आहेत शेतकरी, ते नियमित कर्जफेड करणारे शेतकरी बांधव आहेत, त्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये पात्रता नेमकी काय असणार आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुमचं 30 सप्टेंबर 2025 च्या अगोदरचं थकबाकी जे कर्ज आहे ते कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत असेल तर ते पूर्णपणे माफ होणार आहे बांधवांनो. आणि त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांनी नियमित कर्जफेड केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला या कर्जमाफीबद्दल तुमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता या संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.